सोमवारची कहाणी. एका महादेवा तुमची कहाणी. 8 पाट नगर होतं. त्यात एक गरीब सवाशीण बाई राहत असे. तिनं आपलं श्रावण मास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारी पहाटे सुटावं, स्नान करावं, पूजा करावी. एक उपडा, दुसरा उताना, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळी जाऊन मनोभावे पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळी जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी असं म्हणून महादेवाच्या मस्तकी तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं 4 सोमवारी तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाच्या वेळी तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठविली. काशी विश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकराने तिला निरोप पाठविला. अजून तुला नंदीच्या सेवेचं सुफळ मिळालं नाही. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे. पुढं शंकराने तिला अपार देणं दिलं. तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.